अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार दत्तभक्तांनो, आपल्या श्री दत्तचरणरज या यूट्यूब चॅनलवर आपले पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आज आपण जात आहोत श्री दत्तप्रभूंची आजोळ अशी ख्याती प्राप्त झालेल्या श्री क्षेत्र करंजी येथे. हे देवस्थान नाशिक रोड रेल्वे स्टेशनपासून साधारण 42 किलोमीटर अंतरावर आहे. दिंडोरी तालुक्यातील नाशिकमणी रस्त्यावरील ओझरखेडपासून 2 किलोमीटरवर असलेले करंजी हे तीर्थक्षेत्र समस्त दत्तभक्तांसाठी एक आकर्षणाचे आणि श्रद्धेचे केंद्र ठरत आहे. श्री दत्तप्रभूंची आजोळ अशी मान्यता प्राप्त झालेली दिंडोरी तालुक्यातील श्री क्षेत्र करंजी येथे कर्दम ऋषींचा एक आश्रम होता आणि येथील मंदिरात श्री दत्तप्रभूंची पद्मासनातील 3 मुखी मूर्ती आहे. संपूर्ण जगभरात श्री दत्तप्रभूंची पद्मासनातील अशा प्रकारची ही मूर्ती एकमेव असल्याचे येथे सांगितले जाते. दिंडोरी तालुक्यातील करंजी हे तीर्थक्षेत्र निसर्ग समृद्ध परिसरात वसले आहे. पूर्वी दंडकारण्य असलेल्या या भागात कर्दम ऋषी तपश्चर्या करत होते. तेथे करंजीची झाडे मोठ्या प्रमाणात होती. त्यामुळे परिसराला करंजी व येथील आश्रमाला कर्दमाश्रम असे नाव पडले. त्यातही श्री दत्तप्रभूंचे आजोळ म्हणून हे क्षेत्र जास्त परिचित झाले. त्यामुळे येथील पद्मासनात असलेल्या श्री दत्तप्रभूंच्या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी दररोज शेकडो भाविक येथे येत असतात. या आश्रमातील आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे येथे काशीची गंगा अवतरल्याचे सांगितले जाते. त्यामुळे कुंभमेळ्याच्या पर्वणी काळात हजारो साधू महंत या गंगेत स्नान करण्यासाठी कर्दम ऋषींच्या आश्रमात येतात. तसेच प्राचीन काळापासून नाशिकमधील विविध आखाड्यांमधील साधूही येथे मोठ्या प्रमाणावर येत असतात. आश्रमात प्रवेश करताच सर्वप्रथम आपल्याला आदिशक्ती श्री सप्तशृंगी देवीचे येथे दर्शन घडते. आश्रम परिसरामध्ये या मंदिरासोबतच गणेश मंदिर, महादेव मंदिर, विठ्ठल रुक्मिणी मंदिर या देवतांची देखील मंदिरे येथे आहेत. येथे स्वामी शिवदयाळगिरी व रामचंद्र महाराज यांचे समाधी मंदिर देखील आहे. असे सांगितले जाते की शिवदयाळ स्वामी यांच्या तपसामर्थ्यामुळे या ठिकाणी प्रत्यक्ष गंगा माता अवतरली आहे आणि श्री दत्तप्रभूंची पद्मासनातील ही मूर्ती येथेच प्रकट झाली आहे. एकदा शिवदयाळ स्वामींकडे ज्येष्ठ शुक्ल दशमीस एक वृद्ध दाम्पत्य येथे आले होते. स्वतः स्वामी त्यांच्याबरोबर दशमी, एकादशी, द्वादशीपर्यंत थांबले. जेवण आटोपल्यानंतर त्यांनी त्या स्त्रीचे साडी चोळीने ओटीभरण करून त्यांना निरोप दिला. स्वामींच्या या कृतीबद्दल भक्तांनी विचारले असता साक्षात पंढरपूरचे विठ्ठल रुक्मिणी येथे आल्याचे स्वामींनी सांगितले. स्वामींनी या परिसरात 1827 साली जिवंत समाधी घेतली. असे सांगितले जाते की समाधीनंतर पुढील 6 महिने ते जिवंत होते. त्यांना श्वास घेता यावा यासाठी जमिनीच्या उंचीपर्यंत तांब्याची नळी लावली होती. ती नळी आजही येथे पाहायला मिळते. करंजीतील या ठिकाणी दत्त आखाड्याची ही परंपरा आहे. आखाड्याचे मठाधिपती शिवदयाळ गिरीस्वामी, सद्गुरू रामचंद्र ब्रह्मचारी, मुकुंद महाराज ब्रह्मचारी, हरिगिरीजी ब्रह्मचारी, भास्करानंद ब्रह्मचारी आणि त्यानंतर महंत सुभाष गिरीजी महाराज यांनी या आखाड्याची जबाबदारी सांभाळली आहे. कर्दमाश्रमात ज्येष्ठ शुद्ध सप्तमी ते पौर्णिमा या काळात गंगा दशहरा म्हणजे गंगा उत्सव व नामसप्ताहाचे आयोजन करण्यात येते. मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी ते मार्गशीर्ष पौर्णिमा या काळात दत्त जन्मोत्सव साजरा केला जातो. देवस्थानतर्फे येथे विद्यार्थ्यांसाठी मोफत आश्रमशाळा आणि भाविकांसाठी भक्तनिवास व गोशाळा देखील चालवली जाते. त्रेतायुगात मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी भर दुपारी महर्षी अत्रि ऋषी आणि महापतिव्रता अनुसया माता यांच्या पोटी पुत्ररूपात भगवान श्री दत्तप्रभूंनी जन्म घेतला. साक्षात लक्ष्मी मातेचे पुत्र असलेल्या कर्दम मुनी आणि देवाहुती यांची कन्या म्हणजेच महर्षी अत्रि ऋषी यांची पत्नी अनसूया होय.
अत्रिमुनींचे ज्ञान आणि तपसामर्थ्य पाहून कर्दम ऋषी त्यांच्यावर प्रसन्न झाले आणि त्यांनी याच ठिकाणी आपली सुपुत्रे अनुसया यांचा विवाह अत्रिमुनींशी लावून दिला. अनसूया म्हणजे असूयारहित अशा या महान सती अनसूयेचे माहेर आणि दत्तप्रभूंचे आजोळ म्हणजेच हे तीर्थक्षेत्र करंजी. या ठिकाणी असलेली गणपतीची 4 फूट उंचीची पश्चिमाभिमुख मूर्ती अनादी कालापासून येथे आहे. शिवदयाळ स्वामींच्या तपसामर्थ्याने येथे प्रगटलेली गंगा माता आणि तिचं मंदिर सर्व भाविकांचे लक्ष वेधून घेते. तिथून पुढे गेल्यावर आपल्याला संकटमोचक मारुतीरायाचे देखील दर्शन येथे घडते. संपूर्ण महाराष्ट्राचे दैवत असलेल्या आणि वारकरी संप्रदायाचा प्राण असलेल्या पांडुरंग आणि रुक्मिणी मातेचे देखील विलोभनीय दर्शन आपल्याला येथे घडते. साधारणपणे 1770 साली श्री शिवदासगिरी महाराज यांच्या प्रेरणेने उभारलेले एक अतिप्राचीन शिव मंदिर येथे आपल्याला पाहण्यास मिळते. मंदिराचा संपूर्ण परिसर हा अत्यंत निसर्गरम्य आहे. या निसर्गाच्या सानिध्यात बसल्यावर एक वेगळीच शांतता मनाला इथे मिळते. दत्त संप्रदायामध्ये अन्नदानाला एक विशेष महत्त्व आहे. म्हणून ज्याप्रमाणे इतरही दत्तक्षेत्री येणाऱ्या भाविकांना प्रसाद दिला जातो, त्याचप्रमाणे येथे देखील येणाऱ्या भाविकांना प्रसाद देवस्थानमार्फत दिला जातो. महाराजांचे पुन्हा एकदा दर्शन घेऊन या आश्रमातून बाहेर पडत असताना मंदिरातील सेवेकरी श्री मधुसूदन मुळे काका यांची तिथे भेट झाली. त्यांनी मंदिराबद्दल आणि मंदिराच्या इतिहासाबद्दल काय सांगितले ते आता आपण पाहूया. हा कर्दम ऋषींचा आश्रम आहे. कर्दम ऋषी म्हणजे दत्तात्रयांचे आजोबा, अनुसयांचं माहेर. आणि इथे शिवदयाळ स्वामी सुरुवातीला इथे होते करंजीला. त्यांना त्यांच्या तपोबलाने इथे गंगा पण आलेली काशीची. त्याचं पाणी म्हणजे कुठे यायचं माहीत नाही आहे आणि आटत पण नाही आहे, तसं त्याच परिस्थितीत आहे. आणि ती मूर्ती जी आहे त्यांच्या तपसामर्थ्याने त्यांना प्रसाद रूपात मिळालेली स्वयंभू मूर्ती आहे, बरं ती बनवलेली नाही आहे. आणि त्यांचं तपसामर्थ्य इतकं 127 वर्ष ते त्यांचं आयुष्य होतं. म्हणजे त्यांनी एवढी तपश्चर्या केली करंजीला. त्याच्यानंतर मग कसे तो इतिहास आहे आपल्याला. त्यांचं अजून काही पुस्तकं वगैरे, त्यांचं काही फोटो वगैरे काही नाही आपल्याकडे शिवदयाळ स्वामींचा. त्यांच्यानंतर इथे रामचंद्र महाराज म्हणून आले. ते पण 120 वर्ष इथे त्यांचं वास्तव्य होतं. इथे करंजी सोडून ते गेलेच नाही कुठे. तर त्यांचे पण बरंच इथे त्यांनी प्रताप त्यांचे इथे दाखवलेले आहेत आपल्याला. इथे माहिती दिलेली. त्यांचे 120 वर्ष त्यांचं वास्तव्य असताना आणि ह्या जे महाराज सगळे आले हे सगळे ब्रह्मचारी अवस्थेमध्ये. त्याच्यानंतर मग थोड्या पिरियडमध्ये पुजारी इथे होते, पण ते सगळे ब्रह्मचारी. आणि नंतर शेवट इथे 95पर्यंत जोशी महाराज म्हणून होते. जोशी महाराज नाशिकचेच होते ते. आणि नंतर सुभाष महाराजांचे बरोबर दोघांनी इथे काम केलं. आणि हे म्हणजे शिवदासगिरी माणूस म्हणायचे यांना. यांचं मौन होतं. यांनी 50 वर्षामध्ये एवढं सगळं डेव्हलप केलं. इथे या ठिकाणी बरेच लोकांना काही प्रॉब्लेम असतात. कोणाला बाहेरची बाधा असते,
कोणाला अनेक प्रॉब्लेम असतात, लग्न होत नाही, अमुक असं, किंवा आजारपण आहेत. याकरता इथे त्यांना 5 गुरुवार इथे येण्याचं आम्ही सांगतो. 5 गुरुवार कंटिन्यू करायचे मात्र. आणि कांदा, लसूण, मसूर डाळ वगैरे हे जे आहे हे पथ्य पाळायचे. व्यसनाचं कुठलंही हे नको इथे. अशा प्रकारे इथे 5 जर गुरुवार तुम्ही कंटिन्यू केले तर तुम्हाला इथे नक्कीच तुम्हाला त्याचं फळ मिळतं. असे बरेच लोक इथे ओके होऊन गेलेले आहेत, बरे होऊन गेलेले आहेत. 40 दिवस वास्तव्य करणारे जे प्रॉब्लेम असलेले लोक पण राहण्याची त्यांची व्यवस्था आहे. फक्त खाण्यापिण्याची त्यांना व्यवस्था करावी लागते. बाकी ते इथे राहण्याची त्यांची व्यवस्था केली जाते. ते सेवा करतात, इथे राहतात, 40 दिवसात ओके होऊन जातात. मग परत ते आपले नेहमीप्रमाणे जनरल येत राहतात इथे. आणि इथे 40 दिवस राहण्याकरता जी व्यवस्था आहे त्याची निःशुल्क आहे, म्हणजे कोणाकडून काही पैसे घेतले जात नाही. तसं इथे कोणाला इच्छेप्रमाणे कोणी जर दिले तर आम्ही पावती त्यांना देतो. तर अशा रीतीने दत्तप्रभूंचे आजोळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कर्दमाश्रम करंजी येथील मंदिरामध्ये येऊन महाराजांचे दर्शन घेऊन आज मी खरंच धन्य झालो. कर्दमाश्रमातून बाहेर पडताना या पवित्र भूमीला त्रिवार नमस्कार केला आणि मी परतीच्या वाटेला लागलो. परत जाताना महाराजांचे मंदिर, हा आश्रम, येथील हिरवागार निसर्ग डोळे भरून पाहिला आणि पुढे जाताच एका श्वानाचे दर्शन मला घडले. कायम दत्तप्रभूंच्या सानिध्यात असणाऱ्या या श्वानाला मी मनातूनच नमस्कार केला आणि परतीच्या वाटेला लागलो. तर दत्तभक्तांनो, आजचा हा आपला व्हिडिओ इथेच समाप्त होत आहे. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त.